हॅलो स्टुडंट्स, ऑपरेशनल ॲम्प्लिफायर पाहणार आहोत आपण आज. ऑपरेशनल ॲम्प्लिफायर म्हणजे काय किंवा ऑपरेशनल ॲम्प्लिफायरची डायग्रॅम असेल, सिम्बॉल असेल, त्याचे युजेस असतील अँड ऑल थिंग्स, राईट. सो द ऑपरेशनल ॲम्प्लिफायर इज अ बेसिकली ॲम्प्लिफायर विच इज यूजफुल फॉर द ॲम्प्लिफिकेशन ऑफ द इनपुट सिग्नल. जसं लिहिले स्क्रीनवरती दिसते आपल्याला की ऑपरेशनल ॲम्प्लिफायर हा एक प्रकारचा ॲम्प्लिफायर आहे की ज्याचा यूज आपण इनपुट सिग्नलच्या ॲम्प्लिफिकेशनसाठी करतो. आपल्याला त्याचं सिम्बॉल दिसतंय या ठिकाणी की याला दोन इनपुट्स आहेत, V1 आणि V2. एक आउटपुट आहे आणि त्याला पॉवर सप्लाय पण आहे, राईट. एक पॉवर सप्लाय दिला आहे आपण इथून, प्लस VCC आणि मायनस VCC. ठीक आहे. सो हा जो ऑपरेशनल ॲम्प्लिफायर आहे, जे आपण म्हणतो ऑपरेशनल ॲम्प्लिफायर, हा अर्ली स्टेजमध्ये ज्यावेळी डिजिटल कम्प्युटरचं इन्व्हेन्शन झालं नव्हतं त्यावेळी आपण त्याचा यूज फॉर डिफरंट मॅथमॅटिकल ऑपरेशनसाठी करायचो. फॉर एक्झाम्पल जस्ट लाईक ॲडिशन, सबट्रॅक्शन, डिफरन्शिएशन, इंटिग्रेशन अँड सो ऑन, राईट. सो हे झाले त्याचे युजेस. ज्यावेळेस आपल्याला कम्प्युटरचा शोध लागला नव्हता त्यावेळी आपण या ॲप्लिकेशनसाठी किंवा या यूजसाठी आपण काय करायचो, ऑपरेशनल ॲम्प्लिफायर यूज करायचो. ठीक आहे. तर आता या ठिकाणी तुम्हाला डायग्राममध्ये दिसत असेल की हे दोन इनपुट्स आहेत. जसं इथे दिसतंय V1 आणि V2. हे आउटपुट आहे. हे जे पॉझिटिव्ह दिसतंय आपल्याला, पॉझिटिव्ह जे इनपुट आहे V1 त्याला आपण नॉन इन्व्हर्टिंग इनपुट टर्मिनल असं म्हणतो. हे जे निगेटिव्ह आहे त्याला आपण इन्व्हर्टिंग इनपुट टर्मिनल असं म्हणतो. ठीक आहे. तर ते काय आहे, त्याचं आउटपुट कसं येतं काय वगैरे त्या गोष्टी आपण पुढे जाऊन पाहणारच आहोत. ठीक आहे. या ठिकाणी दिसतही आहे तुम्हाला V1 नॉन इन्व्हर्टिंग इनपुट आणि V2 इन्व्हर्टिंग इनपुट, राईट. So the output of operational amplifier is equal to V out is equal to A into V1 minus V2. हा जो A आहे ह्या A ला ओपन लूप गेन असं म्हणतो आपण. ठीक आहे. A म्हणजे काय, ओपन लूप गेन, गेन ऑफ दॅट ॲम्प्लिफायर. ओपन लूप का म्हटलं याला, कारण आपण जो आउटपुट आहे आउटपुटचा फीडबॅक आपण इनपुटला देत नाही, म्हणून हा ओपन लूप गेन, राईट. ओपन लूप गेन का म्हणतो त्याला आपण, कारण आउटपुटकडून फीडबॅक आपण इनपुटला देत नाही, म्हणून हा ओपन लूप गेन. ठीक आहे. आता काय करू, फॉर एक्झाम्पल आपण काय करूयात, हा जो ऑपरेशनल ॲम्प्लिफायर आहे त्याला आपण एक जे टर्मिनल आहे, कोणतं टर्मिनल, नॉन इन्व्हर्टिंग इनपुट टर्मिनल, पॉझिटिव्ह टर्मिनल, त्या टर्मिनलला आपण इनपुट दिलं आणि हे जे सेकंड टर्मिनल आहे इन्व्हर्टिंग इनपुट टर्मिनल हे आपण ग्राउंड केलं, राईट. आता आपल्याला आउटपुटचा फॉर्म्युला समजतो इथं, V out इज इक्वल टू A V1 मायनस V2. जर V2 आपण जर ग्राउंड केला तर तो काय झाला, 0. V2 ची व्हॅल्यू काय झाली, V2 इज इक्वल टू 0. आणि या फॉर्म्युल्यामध्ये जर आपण V2 ची व्हॅल्यू पुटअप केली, या फॉर्म्युल्यामध्ये V2 ची व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर आउटपुट काय मिळालं आपल्याला, V out इज इक्वल टू A इंटू V1. V out इज इक्वल टू व्हॉट, A इंटू V1. हा जो ओपन लूप गेन आहे ना, हा ओपन लूप गेनची व्हॅल्यू जी आहे ना ही 10 टू द पॉवर 5 टू 10 टू द पॉवर 6च्या दरम्यान असते. ठीक आहे. 10 टू द पॉवर 5 किंवा 10 टू द पॉवर 6 अशी त्याची व्हॅल्यू असते. आणि हा जो ॲम्प्लिफायर झाला, हा समोर जो ॲम्प्लिफायर दिसतोय आपल्याला, याला आपण नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर असं म्हणतो. याला आपण नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर का म्हणतो, कारण याचं नॉन इन्व्हर्टिंग इनपुट टर्मिनल जे आहे त्याला आपण काय केलं, इनपुट दिले, आणि जे इन्व्हर्टिंग इनपुट टर्मिनल आहे ते काय केलं, आपण ग्राउंड केलं, म्हणून हा झाला नॉन इन्व्हर्टिंग ऑपरेशनल ॲम्प्लिफायर. आणि त्याचं आउटपुट मिळालं आपल्याला V out इज इक्वल टू A इंटू V1. हे असं का मिळालं, कारण या केसमध्ये आपण हा ग्राउंड केला म्हणून V2 ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, 0 मिळाली. सेकंड केसमध्ये पाहू आपण. सेकंड केसमध्ये काय केलं आपण की नॉन इन्व्हर्टिंग इनपुट टर्मिनल ग्राउंड केलं आणि इन्व्हर्टिंग इनपुट टर्मिनलला आपण इनपुट देतोय, राईट. ह्या V2 देतो आपण. ठीक आहे. मग आपल्याला V1 ची व्हॅल्यू काय मिळाली या केसमध्ये, V1 इक्वल टू 0. या केसमध्ये V1 ची व्हॅल्यू काय मिळाली, 0. इफ वी सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ V1 इज इक्वल टू 0 इन दिस इक्वेशन, देन द इक्वेशन विल बी लाईक दॅट, V out इज इक्वल टू मायनस A इंटू V2, बिकॉज here we get a minus V2, राईट. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला मायनस साईन दिसते, मायनस A इंटू V2. ठीक आहे. तर आता इथे लक्षात घ्यायचं आपण एक की आपण जे इनपुट आहे हे कोणत्या टर्मिनलला दिलंय, इन्व्हर्टिंग इनपुटला दिलंय. आपण इन्व्हर्टिंग इनपुट टर्मिनलला आपण इनपुट देतोय, सिग्नल देतोय, पॉवर देतोय. त्याच्यामुळे हा जो ऑपरेशनल ॲम्प्लिफायर आहे याला आपण इन्व्हर्टिंग ऑपरेशनल ॲम्प्लिफायर असं म्हणतो. याचा आउटपुट आपल्याला पॉझिटिव्ह मिळतंय, याचा आउटपुट आपल्याला निगेटिव्ह मिळतंय. याचा अर्थ असा की नॉन इन्व्हर्टिंग ऑपरेशनल ॲम्प्लिफायर आणि इन्व्हर्टिंग ऑपरेशनल फायर यांचं जे आउटपुट आहे हे 180 डिग्री रिव्हर्ट आहे, राईट. म्हणजे एक पॉझिटिव्ह आला तर एक दुसरा काय येतं, निगेटिव्ह. नॉन इन्व्हर्टिंग पॉझिटिव्ह आहे, इन्व्हर्टिंग काय मिळतं आपल्याला, निगेटिव्ह मिळतोय. आता जसं मी सांगितलं की ओपन लूप गेन जो आहे, ओपन लूप गेन म्हणजे काय, याचा फीडबॅक देत नाही. आता ही डायग्राम जर पाहिले आपण तर इथं दिसतं आपल्याला फीडबॅक दिलाय. तो का दिलाय त्याचं रिझनही सांगेल मी तुम्हाला. सुरुवातीला ओपन लूप गेनचा गेन किती मिळतो आपल्याला, 10 टू द पॉवर 5 टू 10 टू द पॉवर 6. त्याचा अर्थ काय, समजा
आपण हे जे इनपुट आहे याचं जे इनपुट आहे समजा, त्या इनपुटला जर आपण 1 मायक्रोव्होल्ट एवढा सिग्नल दिला, त्याच्या इनपुटला आपण 1 मायक्रोव्होल्ट, समजा हा 1 मायक्रोव्होल्ट एवढा आपण काय दिलंय, इनपुट दिलंय, 1 मायक्रोव्होल्ट एवढं इनपुट दिलंय आणि गेन आहे आपलं 10 to the power 6, आपण घेतलं 10 to the power 6. इनपुट किती दिले आपण या ठिकाणी लिहूयात 1 मायक्रोव्होल्ट. 1 मायक्रोव्होल्ट इनपुट दिलंय, गेन आहे 10 to the power 6. आउटपुट काय येईल आपलं, गेन इंटू, म्हणजे गेन किती आहे 10 to the power 6 इंटू 1 मायक्रोव्होल्ट, 1 मायक्रोव्होल्ट, राईट. याचा आन्सर येईल आपलं 1 व्होल्ट. याचा आन्सर किती येईल 1 व्होल्ट. म्हणजे आपण ज्यावेळेस 1 मायक्रोव्होल्ट ॲज अ इनपुट देत होतो त्यावेळी 1 व्होल्ट एवढं आपल्याला काय मिळालं आउटपुट. समजा हा 1 मायक्रोव्होल्टच्या ऐवजी जर 1 व्होल्ट दिला आपण, तर 1 व्होल्ट दिला तर 1 व्होल्ट इंटू 10 to the power 6. बट इट्स नॉट अ पॉसिबल ॲक्च्युली. 10 to the power 6 व्होल्ट एवढं व्होल्टेज पॉसिबल आहे का, नाही. मग हा तेवढा एक ड्रॉबॅक आहे ओपन लूप गेन ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा, की या ऑपरेशनल ॲम्प्लिफायरला जरी मिनिमम आपण इनपुट जरी दिलं तरी आपल्याला खूप मॅक्झिमम आउटपुट मिळतं. आणि हा प्रॉब्लेम सॉर्ट आउट करण्यासाठी, हा प्रॉब्लेम ओव्हरकम करण्यासाठी हा फीडबॅक रजिस्टरचा कन्सेप्ट आला, की जेणेकरून हे जे इनपुट आहे, हे जे आउटपुट आहे, हे जे आउटपुट मिळणार आहे आपल्याला ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचं, हे या 2 पॉवर दिसतात आपल्याला, +12 व्होल्ट आणि -12 व्होल्ट. हे +12 व्होल्ट आणि -12 व्होल्ट लिहिलं, त्याचं रिझन असं की आपल्याकडे जे सर्किट आहे त्याला जो पॉवर सप्लाय दिला आपण तो 12 व्होल्ट आणि -12 व्होल्ट, हे जे बायसिंग व्होल्टेजेस आहेत त्याच्या बिटवीन आहे, म्हणून आपण ते 12 व्होल्ट दिले. तर आउटपुट आपल्याला त्याच्यामध्ये आलं पाहिजे, त्याला बाइंड म्हणजे त्याच्यामध्ये ठेवण्याचं काम हा फीडबॅक रजिस्टर करतो. ठीक आहे. तर ह्या गोष्टी झाल्या. आपण काय लर्न केलं, ऑपरेशनल ॲम्प्लिफायर म्हणजे काय, त्याचे सिम्बॉल पाहिलं आपण, युजेस पाहिले आपण, त्यानंतर आपण नॉन इन्व्हर्टिंग ऑपरेशनल ॲम्प्लिफायर कशाला म्हणायचं तेही पाहिलं, इन्व्हर्टिंग ऑपरेशनल ॲम्प्लिफायर कशाला म्हणतो आपण तेही पाहिलं. त्यानंतर आपण ओपन लूप गेनची व्हॅल्यू किती असते, इनपुट दिल्यानंतर किती मिळते वगैरे त्या गोष्टी पाहिल्या. यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत, त्यावरती आपण एक सेपरेट व्हिडिओ तयार करूयात. त्याचं ग्राफ इनपुट आउटपुट ग्राफ असेल, ऑल थिंग्स. आता आपल्याला एक्सपेरिमेंटल रिलेटेड गोष्टी लर्न करायच्यात, त्यासाठी मी इथे एक डायग्राम ड्रॉ केली आहे. हा जो ऑपरेशनल ॲम्प्लिफायर आहे, हा ऑपरेशनल ॲम्प्लिफायर आहे ज्यामध्ये आपण फीडबॅक दिला आहे इन्व्हर्टिंग इनपुट टर्मिनलला. फीडबॅक आपण नॉन इन्व्हर्टिंग इनपुट टर्मिनललाही देतो, पण नॉन इन्व्हर्टिंग इनपुट टर्मिनलला ज्यावेळेस आपण फीडबॅक रजिस्टर जोडतो त्यावेळेस आपलं जे सर्किट आहे त्याची जी स्टॅबिलिटी आहे ती स्टेबल राहत नाही सर्किट. त्यामुळे ऑलवेज काय करतात की हा जो फीडबॅक रजिस्टर आहे हा कुठं जोडतात, इन्व्हर्टिंग इनपुट टर्मिनलला जोडतात. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची, कारण ही चूक होता कामा नये आपल्याकडनं. ठीक आहे. आणि सर्किटचं जे कनेक्शन्स आहेत हे इझी आहेत, हे आपण पाहणार आहोत सर्किट डायग्राम ज्यावेळी मी एक्सप्लेन करणार आहे. तर हा कोणता ऑपरेशनल ॲम्प्लिफायर आहे आपला, इन्व्हर्टिंग ऑपरेशनल ॲम्प्लिफायर. इन्व्हर्टिंग ऑपरेशनल ॲम्प्लिफायर का आहे, कारण आपण जो पॉवर देतो त्याला, जी बॅटरी आहे त्याचं जे पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, हे कोणतं टर्मिनल आहे, पॉझिटिव्ह टर्मिनल, हे निगेटिव्ह. ते पॉझिटिव्ह टर्मिनल म्हणजे आपण काय करतोय, तो सिग्नल कशाला देतोय, इन्व्हर्टिंग इनपुट टर्मिनलला देतोय, नॉन इन्व्हर्टिंग इनपुट टर्मिनल ग्राउंड करतोय आपण. लक्षात येते. त्याच्यामुळे हा कोणता झाला, इन्व्हर्टिंग ऑपरेशनल ॲम्प्लिफायर. आता इन्व्हर्टिंग ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचं जे आउटपुट आहे ते आउटपुट फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला आहे व्ही आउट इज इक्वल टू -RF/RL phi. RF काय आपला फीडबॅक रजिस्टर, RL काय आपला लोड रजिस्टर. ठीक आहे. या व्हॅल्यूज फिक्स आहेत, RF ची व्हॅल्यू फिक्स असेल, RL ची व्हॅल्यू फिक्स आहे, राईट. या व्हॅल्यूज फिक्स आहेत, RF/RL इंटू व्ही इनपुट. लक्षात येत आहे, व्ही आउट इज इक्वल टू -RF/RL इंटू व्ही इनपुट. आणि गेनचा एक फॉर्म्युला मिळतो आपल्याला की आउटपुट अपॉन इनपुट. आउटपुट आणि इनपुटचा जर रेशो घेतला आपण तर किती गेन मिळाला आपल्याला, राईट, किती आउटपुट मिळालं, त्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करता येतील. अशा पद्धतीनं इन्व्हर्टिंग ऑपरेशनल ॲम्प्लिफायर आपला झालाय. आता आपण नॉन इन्व्हर्टिंग ऑपरेशनल ॲम्प्लिफायर पाहूयात. ओके, चला. आता इन्व्हर्टिंग ऑपरेशनल ॲम्प्लिफायर पाहून झाला आपला. आता आपण नॉन इन्व्हर्टिंग ऑपरेशनल ॲम्प्लिफायर पाहणार. ठीक आहे. नॉन इन्व्हर्टिंग ऑपरेशनल ॲम्प्लिफायर आणि इन्व्हर्टिंग ऑपरेशनल ॲम्प्लिफायरमध्ये डिफरन्स एवढाच आहे की हे जे बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल आहे हे कोणत्या काय करतोय आपण, हे जे पॉझिटिव्ह टर्मिनल आहे हे नॉन इन्व्हर्टिंग इनपुट टर्मिनलला कनेक्ट करतोय आपण, आणि निगेटिव्ह टर्मिनल इन्व्हर्टिंग इनपुट टर्मिनलला कनेक्ट करतो. डिफरन्स एवढाच आहे, लक्षात घ्या. काय केलं आपण, इन्व्हर्टिंग ऑपरेशनल ॲम्प्लिफायर ज्यावेळी होता त्यावेळेस पॉझिटिव्ह टर्मिनल आपण थ्रू लोड रजिस्टर कशाला जोडला होता, इन्व्हर्टिंग इनपुटला जोडला होता. आणि आता काय करतोय आपण, पॉझिटिव्ह टर्मिनल कशाला जोडतोय आपण, नॉन इन्व्हर्टिंग इनपुट टर्मिनलला जोडतोय. ठीक आहे. तर ही डायग्राम झाली नॉन इन्व्हर्टिंग ऑपरेशनल ॲम्प्लिफायरची. ठीक आहे. डिफरन्स एवढाच आहे. आपण ज्यावेळेस सर्किट कनेक्शन्स करणार आहेत त्यावेळी ही गोष्ट केअरफुली लक्षात ठेवायची की ज्यावेळी नॉन इन्व्हर्टिंग ऑपरेशनल ॲम्प्लिफायर जोडणार आहेत त्यावेळेस पॉझिटिव्ह टर्मिनल नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलला, ज्यावेळेस इन्व्हर्टिंग ऑपरेशनल ॲम्प्लिफायर जोडणार आहेत त्यावेळेस
पॉझिटिव्ह टर्मिनल इन्व्हर्टिंग इनपुट टर्मिनलला काय करायचं आपल्याला कनेक्ट करायचं आहे. आणि हे जे +12V आणि -12V हे काय दिसतं आपल्याला, तर आपलं जे आउटपुट येणार आहे हे बिटवीन असणार आहे. +12 आणि -12च्या काय असणार आहे, मध्ये असणार आहे, त्याच्यापेक्षा जास्ती जाणार नाही. म्हणजे आपल्याला जे आउटपुट मिळणार आहे काय म्हणतात त्याला, एकदम लिनियर रिलेशनशिप मिळणार आहे आपल्याला +12 व्होल्ट आणि -12 व्होल्ट. त्यापेक्षा एक्सिट झालं तर आपल्याला काय मिळणार, सॅच्युरेशनकडे जाणार आहे. ठीक आहे. तर हा त्याच्या आउटपुटचा फॉर्म्युला आहे. Vout = 1 + RF/RL VI आणि गेनचा फॉर्म्युला गेन = आउटपुट अपॉन इनपुट. समजा हा इनपुटची व्हॅल्यू जर आपण इकडे आणली तर ते मल्टिप्लायर आहे, इकडे आल्यावर डिवाइड होईल, फॉर्म्युला मिळेल गेनचा आपल्याला दुसरा 1 + RF/RL. आणि इन्व्हर्टिंग ऑपरेशनल ॲम्प्लिफायरमध्येही गेनचा फॉर्म्युला आपल्याला या पद्धतीने मिळतो. तो लिहायचा राहिला होता अगोदर, गेन = -RF/RL. त्या ठिकाणी अशा पद्धतीचा फॉर्म्युला मिळतो गेनचा आपल्याला दुसरा. तर अशा पद्धतीने आपण ऑपरेशनल ॲम्प्लिफायर लर्न केलं. त्यानंतर इन्व्हर्टिंग ऑपरेशनल ॲम्प्लिफायर लर्न केलं, नॉन इन्व्हर्टिंग ऑपरेशनल ॲम्प्लिफायर लर्न केलं. आता आपण आपला जो एक्सपेरिमेंट आहे त्याचा आपण ऑब्झर्वेशन टेबल आणि एक्सपेरिमेंटल प्रोसिजर पाहणार आहोत. ठीक आहे. ओके, चला आता आपण इन्व्हर्टिंग ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा थेरॉटिकल स्टडी केला. ही डायग्राम तुम्ही आपल्या बोर्डवरती पाहिले असेल. प्लस जे आहे लोड रजिस्टर थ्रू आपण कशाला जोडतोय, इन्व्हर्टिंग इनपुट टर्मिनलला जोडतोय. दिसतंय तुम्हाला, हा जो बॅटरीचा पॉझिटिव्ह आहे तो कुठे जोडला आपण, इन्व्हर्टिंग इनपुट टर्मिनलला जोडलाय थ्रू लोड रजिस्टर. हा फीडबॅक रजिस्टर आहे, इकडे आउटपुट मिळतंय +12 व्होल्ट -12 व्होल्ट. आणि हा IC आहे 741. ठीक आहे, हा IC आहे 741. त्यानंतर आपल्याला खाली ऑब्झर्वेशन टेबल दिसतोय. ठीक आहे, ऑब्झर्वेशन टेबलमध्ये कोणत्या व्हॅल्यूज दिलेत पहा, RL, RF आणि VI. हा RI दिसतोय, हा RL आहे, लोड रजिस्टर आहे. ठीक आहे, RL, RF आणि इनपुट, आपण जे इनपुट व्हॅरी करतोय. आता RL आणि RF इकडे जे डायग्राममध्ये दिसत होते आपल्याला, या दोन व्हॅल्यूज दिसत होत्या, RL आणि RF. या दोन व्हॅल्यूज कशा आहेत, फिक्स आहेत. तुम्हाला इथं ऑब्झर्वेशन टेबलमध्ये पण पाहायला मिळेल 2.7, 2.7, 2.7. आणि RF ची व्हॅल्यू आहे आपली 10, 10, 10 लाईक दॅट. ठीक आहे, RI ची व्हॅल्यू काय, RL ची व्हॅल्यू 2.7 फिक्स आहे, RF ची ही व्हॅल्यू फिक्स आहे. त्यानंतर ही इनपुट व्हॅरी करतोय आपण, इनपुट व्हॅरी करतोय आणि आउटपुट मेजर करतोय. ते झालं ऑब्झर्व्ड व्हॅल्यूज. कोणत्या व्हॅल्यूज झाल्या आपल्या, ऑब्झर्व्ड व्हॅल्यूज झाल्या. आणि ह्या व्हॅल्यूज झाल्या कॅल्क्युलेटेड. आता कॅल्क्युलेटेड व्हॅल्यूज कशा फाइंड आउट करणार आपण, या फॉर्म्युल्यानं कॅल्क्युलेटेड व्हॅल्यूज फाइंड आउट करणार. V0 = -RF/RL × V इनपुट, -RF/RL × V इनपुट. RF ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे, RL ची व्हॅल्यू आहे. फक्त इनपुट व्हॅरी होतंय, अकॉर्डिंग टू दॅट व्हॅल्यूज विल गेट द कॅल्क्युलेटेड व्हॅल्यूज टेबल. कॅल्क्युलेटेड व्हॅल्यूचा टेबल हा पूर्ण मिळतोय आपल्याला. ठीक आहे, या 3 व्हॅल्यूज 6 व्हॅल्यूज आपल्याला मिळत आहेत. इनपुट व्हॅरी केलं त्यानुसार कॅल्क्युलेटेड व्हॅल्यूज मिळाल्या. ऑब्झर्व्ड व्हॅल्यूज आपण बाय एक्सपेरिमेंटल प्रोसिजर फाइंड आउट केलं. ऑब्झर्व्ड व्हॅल्यूज काय केल्या, एक्सपेरिमेंटल प्रोसिजर फाइंड आउट केल्या. आणि आणि तुमच्या लक्षातही येत असेल की ऑब्झर्व्ड व्हॅल्यूज आणि एक्सपेरिमेंटल व्हॅल्यूज नियरली सेम आहेत. ठीक आहे, तर सेम आल्या पाहिजेत तरच आपला एक्सपेरिमेंट बरोबर, अदरवाईज आपला एक्सपेरिमेंट चुकला. ठीक आहे, तर या गोष्टी आता इन्व्हर्टिंग ऑपरेशनल ॲम्प्लिफायरच्या या गोष्टी आपण काय करणार आहेत, एक्सपेरिमेंटल प्रोसिजर करून पाहणार आहोत. जो टेबल पाहिला आपण आता इन्व्हर्टिंग ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा, तर तो आता आपण एक्सपेरिमेंटली इथं या ठिकाणी पाहूयात. ठीक आहे, तर हे 2 वायर आहेत की ज्याला आपण पॉवर सप्लाय असं म्हणतो, इनपुट पॉवर सप्लाय, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. जसं मी तुम्हाला थेरॉटिकली ज्यावेळी गोष्ट एक्सप्लेन करत होतो त्यावेळी मी जसं सांगितलं होतं तुम्हाला की ज्यावेळी आपण पॉझिटिव्ह टर्मिनल ऑपरेशनल ॲम्प्लिफायरच्या इन्व्हर्टिंग इनपुटला जोडू त्यावेळी कोणता झाला ॲम्प्लिफायर, तो इन्व्हर्टिंग ऑपरेशनल ॲम्प्लिफायर. नॉन इन्व्हर्टिंग इनपुटला जोडलं तर तो कोणता झाला, नॉन इन्व्हर्टिंग ऑपरेशनल ॲम्प्लिफायर. ठीक आहे, तर आता आपण कनेक्शन्स करूयात इन्व्हर्टिंग ऑपरेशनल ॲम्प्लिफायरसाठी. जसं सांगितलं त्या पद्धतीने हे पॉझिटिव्ह टर्मिनल, कशाचं हे पॉझिटिव्ह टर्मिनल, पॉवर सप्लायचं. कशाला जोडायचं आता, इन्व्हर्टिंगमध्ये इन्व्हर्टिंग इनपुट टर्मिनलला, बट थ्रू द लोड रजिस्टर RL. लक्षात येते, पॉझिटिव्ह टर्मिनल लोड रजिस्टर थ्रू कशाला जोडायचं आपल्याला, इन्व्हर्टिंग इनपुट टर्मिनलला जोडायचं आहे. सो लोड रजिस्टरचं दुसरं टर्मिनल काय केलं आपण, इन्व्हर्टिंग इनपुट टर्मिनलला जोडलं. म्हणजे काय झालं, बॅटरीचं पॉझिटिव्ह कशाला जोडलं, इन्व्हर्टिंग इनपुट टर्मिनलला आपलं कनेक्ट करून झालेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर बॅटरीचं जे निगेटिव्ह टर्मिनल आहे, बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल आपण नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलला आपण काय केलंय, कनेक्ट केलंय. आता सध्या जे सर्किट आहे आपलं ते आहे इन्व्हर्टिंग ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचं सर्किट. ठीक आहे, मग आता आपल्याला इनपुट व्हॅरी करायचं विथ द हेल्प ऑफ दिस नॉब. या नॉबच्या सहाय्याने काय करायचं, इनपुट व्हॅरी करायचे आणि या 2 नॉबला काय करायचं आपल्याला, आउटपुट मेजर करायचे. मग आउटपुटसाठी इथं मी मल्टीमीटर यूज केलाय. सो मल्टीमीटरचं पॉझिटिव्हला आणि कॉमन काय करू आपण, ग्राउंड करू. ठीक आहे, कॉमन ग्राउंडला
ह्या वायर कनेक्शन करायच्यात, सिम्पल कनेक्शन्स आहेत पॉझिटिव्हला आणि हे ग्राउंडला. त्याचबरोबर आपण जे नॉबनं इनपुट व्हॅरी करणार आहे ते इनपुट मेजरमेंटसाठी आपण काय करणार आहे, ह्या इनपुट 2 टर्मिनल जे आहेत त्याला आपण काय करणार आहे, मल्टीमीटर कनेक्ट करणार आहे. हे सिम्पल कनेक्शन्स आहेत, याच्यामध्ये विशेष असं काय नाही आहे. ठीक आहे, तर मग आपण हे 2 कनेक्शन्स केल्यात. ठीक आहे, आता काय करणार आपण, या नॉबच्या सहाय्याने आपण इनपुट व्हॅरी करणार. या ठिकाणी तुम्हाला दिसतं सध्या मिली व्होल्टमध्ये आहे, ते मिली व्होल्टमध्ये आहे, आपण व्होल्टमध्ये घेणार आहोत 0.4 0.5 त्या पद्धतीने रिडिंग्स घेणार आहोत आपण. आणि या साईडला आपल्याला काय मिळतील, त्यानुसार काय मिळतील, आउटपुट्स मिळतील. ठीक आहे, आता व्हॅरी करूयात आपण. मी एक व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला 0.5चे एक आणि 0.7चे एक दाखवतो. तेच रिडिंग आपण आपल्या शीटमध्ये चेक करूयात. ठीक आहे, आपण 0.5 घेऊयात. या ठिकाणी केअरफुली पहा, सध्या मिली व्होल्ट आहे ते, आपण काय करू 0.5 घेऊ. क्रॉस व्हेरिफिकेशनसाठी आपण एक रिडिंग घेणार आहे 0.4. ओके, किती झालं आपलं हे 0.5. ज्यावेळी आपण 0.5 व्होल्ट एवढं इनपुट दिलं होतं त्यावेळी आपल्याला आउटपुट किती मिळालं, -1.82. किती मिळालं आपल्याला, -1.82. आता जर आपण हे रिडिंग्स पाहिले आपले शीट्समधले, या ठिकाणी दिसतील तुम्हाला शीट्समधले रिडिंग. 0.5 साठी घ्यायचे आपल्याला, 0.5 या ठिकाणी दिसतो आपल्याला. 0.5ला ऑब्झर्व रिडिंग किती आलं आपलं, 1.86, -1.86. सो इट्स नियरली टू द 1.82. ठीक आहे, 0.5ला ते रिडिंग मिळालं. त्याचबरोबर आपण समजा 0.6 मिळवलं, या ठिकाणी 0.6 मिळवल्यावरती त्याच्या प्रोपोर्शनली रिडिंग झालं इथं -2.18. याच पद्धतीनं आपण इनपुट व्हॅरी केल्यानंतर आपल्याला इथं आउटपुट या ठिकाणी असं ऑब्झर्व करायला मिळत आहे. तर हे जे आपण कनेक्शन्स पाहिले किंवा आता रिडिंग्स पाहिले, हे झाले इन्व्हर्टिंग ऑपरेशनल ॲम्प्लिफायरसाठी. आता यानंतर आपण पाहणार आहेत नॉन इन्व्हर्टिंग ऑपरेशनल ॲम्प्लिफायर. त्याचा टेबल पाहू आपण आणि त्यानंतर सर्किट डायग्राम. ओके, चला आता हे समोर आपल्याला नॉन इन्व्हर्टिंग ऑपरेशनल ॲम्प्लिफायरची डायग्राम दिसते तुम्हाला. जसं मी सांगितलं की बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल जे दिसते इथं डायग्राममध्ये, ते कुठे जोडले आपण, नॉन इन्व्हर्टिंग इनपुट टर्मिनलला कनेक्ट केले. ठीक आहे, तर ऑब्झर्वेशन टेबल समवॉट सिमिलर आहे, जस्ट लाईक इन्व्हर्टिंग ऑपरेशनल ॲम्प्लिफायर. In this also will have the value of REL, the value of REF and the input which we are going to change with the help of this knob, right? ठीक आहे, लक्षात येते. RELच्या व्हॅल्यूज आहेत ह्या फिक्सच आहेत, REFच्या व्हॅल्यूज आहेत त्याही फिक्स आहेत, 2.7 2.7 10 वगैरे. ठीक आहे, आपण काय करतोय, इनपुट व्होल्टेज व्हॅरी करतो. इथं कितीने केलं, 0.3 0.4 0.445 0.50 0.55 त्या पद्धतीने आपण व्हॅरी करूयात. हे जे कॅल्क्युलेटेड व्हॅल्यूज आहेत, या कॅल्क्युलेटेड व्हॅल्यूज या ठिकाणी जो फॉर्म्युला दिसतोय तुम्हाला, V0 = 1 + RF/RL × Vin, या फॉर्म्युल्याच्या सहाय्याने काय करणार आहेत, आपण कॅल्क्युलेट करणार आहेत. त्यामुळे ह्या कॅल्क्युलेटेड व्हॅल्यूज पाहणार नाही आपण, काय पाहणार आहेत, आपण ऑब्झर्व्ड व्हॅल्यूज पाहणार आहोत. आता इथं ऑब्झर्व्ड व्हॅल्यूज दिसत आहेत आपल्याला. ठीक आहे, तर काय करूयात आता, हा जो ऑब्झर्वेशन टेबल दिसतोय, कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू आपल्याला या फॉर्म्युलाने कॅल्क्युलेट करायच्यात. या ऑब्झर्व्ड व्हॅल्यूज आता आपण काय करूयात, विथ द हेल्प ऑफ सर्किट डायग्राम काय करूयात, ऑब्झर्व करूयात. ओके, चला आता आपण काय करणार आहेत, आपण नॉन इन्व्हर्टिंग ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचे आपण काय करणार आहेत, सर्किट डायग्राम पाहतोय. आपण काय करूयात, नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर म्हणजे काय करणार आपण, की जे बॅटरीचं इनपुट पॉवर सप्लाय जो दिसतोय त्याचं पॉझिटिव्ह टर्मिनल काय करणार आपण, पॉझिटिव्हला कनेक्ट करणार. म्हणजे नॉन इन्व्हर्टिंग इनपुट टर्मिनलला कनेक्ट करणार आणि निगेटिव्ह टर्मिनल थ्रू द लोड रजिस्टर RL आपण कशाला कनेक्ट करणार, इन्व्हर्टिंग इनपुट टर्मिनलला कनेक्ट करणार. आउटपुटसाठी मल्टीमीटर घेतलाय आपण, तो या ठिकाणी कनेक्ट करणार आणि पाहूयात आपण. ठीक आहे, सो जसं सांगितलं त्या पद्धतीनं बॅटरीचं जे पॉझिटिव्ह टर्मिनल आहे ते कशाला, नॉन इन्व्हर्टिंग इनपुट टर्मिनलला. ज्यावेळी असं कनेक्शन होईल त्यावेळी तो कोणता ॲम्प्लिफायर झाला, नॉन इन्व्हर्टिंग ऑपरेशनल ॲम्प्लिफायर झाला. ठीक आहे, आणि हे जे दुसरं टर्मिनल आहे निगेटिव्ह टर्मिनल कशाला जोडायचं आपल्याला, इन्व्हर्टिंग टर्मिनलला थ्रू द लोड रजिस्टर RL. सो लोड रजिस्टर RLच्या एका टर्मिनलला आहे आणि लोड रजिस्टर RLचं दुसरं टर्मिनल हे इन्व्हर्टिंग इनपुट टर्मिनलला कनेक्ट केला आपण. ठीक आहे, 3 वायर आहेत, कनेक्शन्स होतं त्यानं. आता काय करणार आहेत आपण, आउटपुटसाठी आपण काय करणार आहेत, मल्टीमीटर जोडला आहे, तर त्याच्या वायरचे कनेक्शन्स करून घेऊयात. जसं आपण इन्व्हर्टिंगचे रिडिंग्स घेताना केलं त्या पद्धतीनं सेम. ठीक आहे, आणि ग्राउंडचं ग्राउंडला सेम आपण इनपुट व्हॅरी करणार आहे या नॉबच्या सहाय्यानं. तर त्यासाठी सुद्धा आपण काय करूयात, चेंजेस करूयात इथं. ठीक आहे, इनपुटसाठी पण इनपुट कुठं मेजर करतोय आपण, या ठिकाणी मेजर करतोय. सो हे कनेक्शन्स करून घेऊ. ठीक आहे, तर आता हे पाहताना पण आपण काय करणार आहे, 0.4 0.5 0.6 व्हॅरी करणार आहेत. ठीक आहे,
सो 0.4, 0.5, 0.6 ने व्हॅरी करूयात आपण. आता मी इनपुट व्होल्टेज व्हॅरी करतो विथ द हेल्प ऑफ दिस नॉब. ऑब्झर्व करा सगळे. इनपुट व्होल्टेज समजा 0.5 करूयात. ठीक आहे, 0.5 केलं इनपुट व्होल्टेज. ओके, 0.5. 0.5 साठी किती रिडिंग मिळालं आपल्याला? 2.33. 0.5 साठी रिडिंग किती मिळालं आपल्याला? 2.33. तुमच्या लक्षात आलं असेल की हे रिडिंग आपल्याला पॉझिटिव्ह मिळते. ज्यावेळेस इन्व्हर्टिंग ऑपरेशनल ॲम्प्लिफायर पाहिला त्यावेळेला आपल्याला त्याचं रिडिंग काय मिळालं? निगेटिव्ह मिळालं. कारण हे 180 रिव्हर्स होतं रिडिंग. एकाचं पॉझिटिव्ह तर एकाचं निगेटिव्ह रिडिंग मिळतं. आपल्याला नॉन इन्व्हर्टिंगमध्ये आपल्याला रिडिंग पॉझिटिव्ह मिळते. 0.5 साठी किती मिळालं आपल्याला? 2.33. मी तुम्हाला त्याचं एक रिडिंग दाखवतो ऑब्झर्वेशन टेबलमध्ये. ठीक आहे, ओके. तर ऑब्झर्वेशन टेबलमध्ये तुम्हाला दिसेल हे किती मिळतं आहे ऑब्झर्वेशन टेबलमध्ये. 0.5 साठी इथं दिसेल तुम्हाला 0.5 साठी रिडिंग मिळाले 2.36. किती मिळालं? 2.36 ऑब्झर्वमध्ये. ठीक आहे, 2.36. आणि या ठिकाणी किती दिसते आपल्याला? 2.33. सो इट इज समवॉट सिमिलर टू दॅट रिडिंग. अशा पद्धतीने आपण इन्व्हर्टिंग आणि नॉन इन्व्हर्टिंग ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचे कनेक्शन्स, त्याचं थेरॉटिकल स्टडी आणि त्याचे जे काही युजेस असतील ते सर्व एकदम व्यवस्थित पाहिले आहेत. यातील काय समजलं नसेल तुम्हाला तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कळवू शकता. थँक्यू.